या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं लोक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कला साहित्य संस्कृती याच्यामध्ये रममाण होणार आहे, किंबहुना त्याच्या ठाई कला साहित्य आणि संस्कृती वसलेली आहे। आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्या ठाई खाद्य संस्कृती जास्त वसलेली आहे, पण मला असं वाटतं की त्यामुळेच या ठिकाणी मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेगवेगळी साहित्य संमेलनं त्या ठिकाणी होत असतात आणि सर्व प्रकारच्या विचारांना, सर्व प्रकारच्या मला असं वाटतं बोलीभाषांना त्या साहित्य संमेलनांमध्ये एक प्रकारे महत्त्व मिळत असतं। अशा या मराठीची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे। मी यापेक्षा अधिक बोलणार नाही। मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला, त्याच्या नूतन अध्यक्षांना, आताच्या अध्यक्षांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे संजयजी, आपण सर्वांनी ही जी मेहनत केलेली आहे, हे अधिवेशन खूप ऐतिहासिक अशा प्रकारचं अधिवेशन होईल। 2 वर्षांनी 100वे अधिवेशन करायचं आहे आणि 3 वर्षांनी या अधिवेशनांना 150 वर्ष होत आहेत। त्यामुळे ही दोन्ही अधिवेशनं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत। त्याही वेळी आपण अशाच प्रकारे मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा हा जो काही मेळा आहे, अतिशय भव्य अशा प्रकारचा साजरा करू, हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा खूप खूप या संमेलनाला शुभेच्छा देतो।